गुड आफ्टरनून. आपला बी ए भाग 3 सेमिस्टर 5चा जो घटक सुरू आहे त्याचं नाव आहे उद्योग. उद्योग या घटकाच्या अंतर्गत आपण आतापर्यंत लघु उद्योग म्हणजे काय, लघु उद्योग आणि कुटीर उद्योग यातील फरक, भारतीय अर्थव्यवस्थेत लघु उद्योगाचं महत्त्व, वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक धोरणे आणि यामध्ये प्रामुख्याने 1991चं औद्योगिक धोरण शिकलो. आता आपण या घटकातील म्हणजे या युनिटमधील शेवटच्या टप्प्यावर पोचलो आहे. त्याचं नाव आहे औद्योगिक संघर्ष, औद्योगिक कलह किंवा संघर्ष म्हणतो. आता औद्योगिक संघर्षाची कारणे, परिणाम आणि औद्योगिक संघर्ष थांबवण्यासाठीचे उपाय याचा एकत्रित अभ्यास आपण यामध्ये आज करणार आहोत आणि युनिट संपवूया. याच्यानंतर यासंबंधीचे MCQ गुगल क्लासरूममध्ये अवेलेबल आहेत, ते आपण पहा. तर औद्योगिक कलह हा शब्द जो आहे, कलह म्हणजे भांडण किंवा संघर्ष, वाद. यामध्ये काय तर औद्योगिक म्हणजे उद्योगामध्ये होणारे कलह किंवा संघर्ष. लक्षात इथे हे घ्यायचं आहे की उद्योगामध्ये प्रामुख्याने 2 घटक असतात आणि 2 व्यक्तीशिवाय भांडण होऊ शकत नाही. दोन गोष्टी लागतील ना त्याला. तर इथे कोण 2 आहेत तर मालक आणि मजूर. मालक आणि मजूर. तर जे मोठे उद्योग आहेत, या मोठ्या उद्योगामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारचे औद्योगिक कलह किंवा संघर्ष, भांडण, तंटे आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये श्रमिक हा घटक जो असतो, श्रमिक संघटना असतात. या श्रमिक संघटना भांडण करतात. कोणासोबत? मालकांसोबत. आता कशासाठी भांडतात? उगीच नाही, तर त्यांच्या काही मागण्या असतात. त्या मागण्या काय तर त्यांना बोनस मिळावं, त्यांच्या कामाचे तास व्यवस्थित असावे, त्यांच्या कामाच्या जागा म्हणजे काम ज्या ठिकाणी कामगार करतोय ती जागा कशी आहे, किंवा त्यांना उपलब्ध असणाऱ्या सुविधा, महिला कामगारांविषयीच्या सुविधा, नंतर मजुरीचा दर, बोनस मिळाला पाहिजे, सुट्टी मिळाली पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी असतात यासाठी याबाबत प्रामुख्याने मालक आणि मजूर यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो किंवा भांडणे निर्माण होतात. याचा परिणाम तुम्ही ऐकले असतील, शब्द संप होतो, ताळेबंदी केली जाते, धरणे आंदोलन केले जाते, उपोषण केले जाते. हे संघर्ष आहेत जे मालक आणि मजूर यांच्यामध्ये घडून येतात. तर का होतात हे संघर्ष आणि कशा प्रकारे याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे? तर औद्योगिक जे कारण आहे याच्यामुळे आर्थिक प्रगती होते आपल्या देशाची. आपण पाहिलं की अर्थव्यवस्थेत 3 क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यापैकी उद्योग यांनी आपली जागा आजपर्यंत कायम ठेवलेली आहे. तर इथे काय आहे की या औद्योगिक क्षेत्रामध्ये जे काही उद्योगपती आहेत, ज्यांची उत्पादन साधनावर मालकी असते, त्यांचं उत्पादन कार्यामध्ये जर कामगार नसतील तर ते उत्पादनाचे कार्य करू शकणार नाही. आणि अशावेळी जर कामगारांच्या मागण्या वास्तव मागण्या असतील तर त्यामुळे त्या मागण्या पूर्ण करणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या जर कामगारांच्या ज्या मी सांगितल्या, बोनस असेल, सुट्टी असेल किंवा कामाचे कालावधी असेल, काम करण्याची जागा, कामाच्या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा ह्या जर उपलब्ध नाही झाल्या तर काय निर्माण होतो? मालक आणि मजूर यांच्यात संघर्ष निर्माण होतो. आणि मजुरांच्या ज्या मागण्या असतात ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मालक हा कधीच खुश नसतो. त्या रास्त नसतील तर कदाचित त्या मालकावर डिपेंड असेल की उद्योग कोणत्या प्रकारचा आहे आणि त्या उद्योगात खरंच नफा होत असेल मोठ्या प्रमाणात. आणि जर त्या श्रमिकांना बोनस दिला जात नसेल, दिवाळीसाठी बोनस जो दिला जातो, किंवा कामगारांना नुसतं काम करा, सुट्ट्या दिल्या जात नसतील, तर ह्या मागण्या ज्या आहेत ह्या काय आहेत? ह्या कामगारांच्या रास्त मागण्या आहेत. आणि ह्या मागण्या मालक ऐकून घेण्यास तयार नसतात. त्यांचा उद्देश असतो नफा मिळवणे. आणि कामगारांच्या भरोश्यावर जे नफा मिळवतात आणि मात्र कामगारांकडे दुर्लक्ष करतात, अशा वेळेस औद्योगिक संघर्ष निर्माण होतो. औद्योगिक संघर्षाची काही उदाहरणे आपण पाहिली, ती पुन्हा पाहूया. संप करणे किंवा काम मंद गतीने करणे, गैरहजर राहणे, घेराव म्हणजे काय तर त्या मालकाला घेराव केला जातो, आमच्या मागण्या ऐकून घ्याव्या. तर हे औद्योगिक संघर्ष आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रात अशांतता वाढलेली आहे. राष्ट्रीय संपत्तीचा यामुळे काय होतो? अपव्यय होतो. म्हणजे वाया जाते ती संपत्ती, श्रम वाया जातात. त्यांच्या कुटुंबावर, अर्थव्यवस्थेवर त्याचे विपरीत परिणाम होतात. तर म्हणून औद्योगिक संघर्ष हे चांगले नाही. तर यावर उपाय करणे हे आवश्यक आहे, जेणेकरून आपला औद्योगिक विकास थांबता कामा नये. म्हणून राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय होऊ नये आणि मालक व मजूर यांचे संबंध सलोख्याचे राहावे, यासाठी औद्योगिक संघर्ष थांबवणे आवश्यक आहे.
यापूर्वी आपण औद्योगिक संघर्षाची कारणे किंवा औद्योगिक कलहाची कारणे, औद्योगिक क्षेत्रात भांडणं का होतात याची कारणे पाहूया. तर सगळ्यात पहिलं कारण काय, तर श्रमिकांना काय पाहिजे, मजुरी जास्त पाहिजे किंवा त्यांना कामाचं वेतन हे कसं मिळालं पाहिजे, जास्त मिळालं पाहिजे. परंतु योग्य वेतन किंवा मजुरी मिळत नसेल, योग्य वेतन किंवा मजुरी मिळत नसेल तर मालक आणि मजूर यांच्यामध्ये कलह निर्माण होतो. औद्योगिक कलहाची कारणे स्पष्ट करा हा प्रश्न तुम्हाला 16 मार्कासाठी येऊ शकतो. अशा वेळेस तुम्हाला प्रस्तावना आणि 16 मार्कासाठी पहा, कारणे म्हटली की 8-9 कारणे आणि उपाय 8-9 लिहावे लागतील, तेव्हा तुम्हाला 16 मार्क्स मिळू शकतात. तर इथे आणि जनरली आपल्याला माहिती असलं पाहिजे की का बरं हे अशा प्रकारचे संघर्ष निर्माण होतात किंवा कलह निर्माण होतात, भांडणे निर्माण होतात. तर कामाचे योग्य मजुरी नाही, कामाचे तास खूप असतात आणि त्या तुलनेत कामगारांना मिळणारी मजुरीही कमी असते. कामगारांच्या भरोशावर मालक वर्ग हा अतिशय मोठ्या प्रमाणात निर्यात करून वेगवेगळ्या प्रकारचा नफा मिळवतो, परंतु त्या तुलनेत वेतन दिल्या जात नाही. आणि जर महागाईच्या नुसार वेतनात वाढ होत नसेल तर मग काय होते, मालक मजूर यांच्यात कलह निर्माण होतो, श्रमिक संघटना आक्रमक बनतात आणि त्या बंद, संप, घेराव, ताळेबंदी, कामबंद आंदोलन अशा प्रकारचे कार्य करतात. म्हणजे पहिलं महत्त्वाचं कारण आहे योग्य वेतन किंवा मजुरी नसणे. सोप्या पद्धतीनं लिहायचं, कामगारांना जर योग्य वेतन किंवा मजुरी मिळत नसेल तर मालक आणि मजूर यांच्यामध्ये औद्योगिक संघर्ष निर्माण होतो. कामाचे तास व कामगारांची संख्या. कामाचे तास, श्रमिकांना 8 तास काम केलं पाहिजे. 8 तासापेक्षा जास्त जर काम करावं लागत असेल तर त्यांना ओव्हरटाईम मिळावा. परंतु अशा प्रकारे जास्त तास काम करूनही जर श्रमिकांना कमी मजुरी मिळत असेल किंवा ओव्हरटाईम किंवा जो जास्तीचा कालावधीचा काम आहे ते काम कमी वेतनावर करावं लागत असेल तर मानसिकता काम करण्याची कामगारांची राहत नाही आणि अशा वेळेस मालक आणि मजूर यांच्यात तणाव निर्माण होतो, कलह निर्माण होतो. महागाईत वाढ. दिवसेंदिवस म्हणजे वस्तूच्या किमती ह्या वेगाने वाढत आहेत, महागाईत वाढ होत आहे आणि त्याच तुलनेत श्रमिकांचे वेतन जर वाढत नसतील किंवा वेळोवेळी होणाऱ्या महागाई दरानुसार त्यांचा भत्त्यात जर वाढ होत नसेल तर औद्योगिक कलह निर्माण होण्याचं हे सुद्धा एक कारण ठरते. काम करण्याची परिस्थिती हे चौथं कारण आहे. श्रमिक ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पुरेशी हवा असली पाहिजे, सूर्यप्रकाश असला पाहिजे, पिण्यासाठी योग्य पाणी असलं पाहिजे, वॉशरूमची सोय असली पाहिजे. बेसिकली सगळ्या या सुविधा असाव्या आणि त्याला कोंदट वातावरणामध्ये किंवा अशा वातावरणात की जिथे त्याला श्वास घेण्यासाठी सुद्धा कठीण होईल अशा प्रकारच्या परिस्थितीत तो जर काम करत असेल आणि मालक त्या मजुरांचे प्रश्न ऐकून घेण्यास तयार नसेल तर अशा वेळेस कलह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मजूर ज्या ठिकाणी काम करतात त्या काम करण्याची जागा ही योग्य, तिथे हवा खेळती असावी, सूर्यप्रकाश भरपूर असावा, थोडा वेळ श्रमिकांना उसंत मिळावी, लंच ब्रेक असावा. अशा प्रकारे जर असेल वातावरण तर त्या वातावरणामुळे औद्योगिक कलह निर्माण होणार नाही. परंतु या उलट परिस्थिती जर असेल तर औद्योगिक कलह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. यानंतरचं कारण आहे राजकारणी जे आहेत. काही राजकारणी व्यक्ती ह्या मालक आणि मजूर यांच्यामध्ये इंटरफेअर करतात आणि यामुळे काय होते, श्रमिकांना त्रास होतो किंवा श्रमिकांच्या कार्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. यामुळे औद्योगिक कलह निर्माण होऊ शकते. आधुनिक यंत्राचा व तंत्राचा वापर. आधुनिक यंत्रतंत्राचा वापर उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा वेळेस जे मजूर आहेत ज्यांना यंत्रतंत्राचा वापर करता येत नाही त्यांना कामावरून कमी केल्या जाते आणि यांना कामावरून कमी केल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येते. हे घडता कामा नये. त्यामुळे आधुनिक यंत्रतंत्राचं प्रशिक्षण त्यांना द्यावं. परंतु असं न करता जर सरळ पद्धतीनं कामगाराला कामावरून कमी करण्यात येत असेल किंवा मोठ्या संख्येने कामावरून कमी करण्यात येत असतील तर औद्योगिक कलह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. निरीक्षकाचा पक्षपात. पक्षपातीपणाची वागणूक काही कामगारांना दिली जाते. त्यांच्याकडून जास्त काम करून घेतलं जातं, तर काही कामगारांना सूट दिली जाते. काही कामगारांना वास्तवतेपेक्षा जास्त सुट्ट्या दिल्या जातात, तर काहींना सुट्टीसाठी अडवलं जाते. तर हे त्या मजुरांमध्ये जो निरीक्षक असतो त्याच्याकडून अशा प्रकारचा जर पक्षपात होत असेल
आणि त्या संबंधीचा जर मॅसेज त्या मालकांपर्यंत जात असेल तर मग जे मजूर नियमित काम करतात, ज्यांना गरज असते, अशा वेळेस त्यांना जर सुट्टी किंवा इतर गोष्टी प्राप्त होत नसतील तर मग कामगार आक्रमक होतात आणि मालक व मजूर यांच्यात औद्योगिक कलह निर्माण होतो. भरती, योग्य वेळी भरती केली पाहिजे. यामध्ये आपण 3 मुद्द्यांचा विचार करणार आहोत की भरती, पदोन्नती आणि मजुरांची कपात. नवीन भरती जर करायची असेल तर ती पण वारंवार योग्य वेळी योग्य काळात होणे आवश्यक आहे. काही मजुरांची पदोन्नती, प्रमोशन योग्य वेळी होणे आवश्यक आहे आणि हे अशा प्रकारचं पदोन्नती मालकाने करावी. मजुरांची कपात अवास्तवपणे करू नये. जर कंपनीला किंवा उद्योगाला नफा होत असेल तर मजुरांची कपात करता कामा नये आणि अशा प्रकारे जर भरती, पदोन्नती आणि मजुरांची कपात होत असेल, मजुरांची कपात केली जात असेल, भरती केली जात नसेल आणि पदोन्नती दिल्या जात नसेल तर मग मजूर आक्रमक होतात आणि मालक व मजूर यांचे संबंध बिघडतात आणि मग काय सुरू होते? औद्योगिक कलह. तर अशा प्रकारे ही आपल्याला 8 कारणे अभ्यासायची आहे. एक तर योग्य मजुरीचा दर नसणे, कामाचे तास हे वास्तविकतेपेक्षा जास्त असेल तर कामगार आणि मालक यांच्यात भांडणे होतील. महागाईत वाढ होत असेल आणि त्या तुलनेत जर वेतन मिळत नसेल तर औद्योगिक कलह निर्माण होतील. काम करण्याची परिस्थिती योग्य नसेल तर औद्योगिक कलह निर्माण होतील. राजकीय लोकांचा हस्तक्षेप जर मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगात झाला तर कामगारांचे शोषण होते आणि हे शोषण होऊ नये म्हणून औद्योगिक कलह निर्माण होतात. आधुनिक यंत्रतंत्राच्या वापराचे प्रशिक्षण न देता जर कामगारांना कामावरून कमी केलं जात असेल तर कलह निर्माण होतात. निरीक्षक जे असतात, कामगारांवर नियंत्रण ठेवणारे, त्यांची वागणूक ही पक्षपाती नसावी तर ती सर्वांना सामावून घेणारी असावी, जेणेकरून कलह निर्माण होणार नाही. भरती करताना, पदोन्नती करताना जर योग्य निकष मालकांकडून लावले जात नसतील तर औद्योगिक कलह हे निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारे हे आपली औद्योगिक कलहाची कारणे आहेत. औद्योगिक कलहाचे परिणाम काय होतात ते पहा. झूम करूया आपण. तर औद्योगिक कलहामुळे परिणाम चांगले होणार नाही, भांडणाचा कुठलाच परिणाम चांगला होत नसतो. या दृष्टिकोनातून हा प्रश्नाचा जर विचार केला तर औद्योगिक कलहामुळे राष्ट्रीय उत्पादन व उत्पन्नात घट होईल आणि परिणामतः लोक जर कामावरून कमी झाले तर दरडोई उत्पन्नसुद्धा घटेल. औद्योगिक संघर्षामुळे उत्पादन प्रक्रिया, उद्योगामध्ये काय केलं जाते? वस्तूचे उत्पादन. आणि जर औद्योगिक भांडणं मोठ्या प्रमाणात सुरू झाली तर उत्पादन प्रक्रियेमध्ये खंड पडेल, वस्तूचा तुटवडा निर्माण होईल आणि हळूहळू किंमत पातळी वाढू लागेल. संप जर झाला तर कामगारांना जे वेतन व इतर भत्ते मिळतात ते मिळणार नाही आणि त्यांच्यावर उपासमारीची पाळी येईल. म्हणजे कलह हे कामगार आणि मालक आणि देश या कोणाच्याच दृष्टीने चांगले नाहीत, कारण त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात कमी होईल, दरडोई उत्पन्न घटेल, वस्तूचा तुटवडा पडेल, सर्वसामान्य नागरिक हैराण होतील. संप जर झाला तर कामगारावर स्वतःवर उपासमारीची पाळीसुद्धा येईल आणि संप काळामध्ये कामगारांची क्रयशक्तीही कमी होते, त्यांची उपभोग्य वस्तूची मागणी कमी होते आणि या सर्वांचा परिणाम हा बाजारातील उलाढालीवर होतो. कारण बाजारामध्ये मागणी करणारा वर्ग जो आहे हा मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, म्हणून बाजाराच्या उलाढालीवर याचा विपरीत परिणाम होईल. संप काळामध्ये जर उत्पादन बंद झाले तर मालकांवर सुद्धा परिणाम होईल. कसा? तर मालकांचे नफ्याचे प्रमाण कमी होईल आणि औद्योगिक विकासाला खीळ बसेल, अर्थव्यवस्था विस्कळीत होईल. एकंदरीतच औद्योगिक संघर्षामुळे आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातही असंतोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तर काय करावं औद्योगिक कलह थांबवण्यासाठी? तर काही प्रमुख उपाययोजना जर आपण केल्या तर औद्योगिक कलह सोडवण्यास मदत होईल. तर पहा, मजुरी विषयक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी. यासंबंधी वेगवेगळे कायदे झाले आहे. श्रमिक संघटना स्थापन झाल्या. 1948चा न्यूनतम मजुरी वेतन कायदा आला, जेणेकरून श्रमिकांना न्यूनतम मजुरी मिळावी. नंतर बोनस मंडळाची स्थापना झाली किंवा करण्यात आलेल्या आहेत ह्या सगळ्या योजना, तरीही याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. खाजगी क्षेत्रामध्ये या गोष्टीत शासनाचं लक्ष राहावं म्हणूनच आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. तर हे बोनस मंडळ, मालक मजूर यांची समिती स्थापन करावी. त्याच्यामध्ये काही मालकांकडून काही लोक त्या समितीमध्ये सदस्य राहतील तर काही मजुरांकडील लोक राहतील. कामगारांना सुद्धा व्यवस्थापनामध्ये भागीदारी द्यावी. म्हणजे मॅनेजमेंट बोर्ड जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा एखादा कामगारांचा प्रतिनिधी असावा.
म्हणजेच मालकांच्या स्तरावर जे निर्णय घेतले जातात त्याची माहिती कामगारांना मिळेल. जर उद्योग हा नफ्यात असेल तर बोनस मंडळ स्थापन केलं तर बोनस हे मिळेल मजुरांना. आणि जर उद्योग नफ्यात नसेल तर ते बोनस मंडळ त्याच्यावर अभ्यास करून त्यांना सांगू शकेल की अशा प्रकारचं बोनस कंपनीला किंवा उद्योगाला देणं शक्य नाही आणि प्रभावीपणे त्या सर्वांची अंमलबजावणी करावी. त्रिपक्ष समितीची स्थापना करावी. यात मालक, मजूर आणि शासन या सर्वांनी मिळून सहकार्य करावं. शिस्त पालनाचे नियम प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, जेणेकरून मालक आणि मजूर यांच्यातील तंटे, हे भांडणं, कलह हे काय होईल, कमी होतील. शिस्तपालन समिती ही महत्त्वाची याच्यासाठी की कामाचे तास ठरवून देणे, कामाची जागा, काम करतात श्रमिक ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सुविधा यावर नियंत्रण असावं किंवा ह्या योग्य प्रमाणात आहेत किंवा नाही याचंसुद्धा पालन होणे महत्त्वाचं आहे. एकंदरीत जर उद्योगाचं प्रशासनिक आणि व्यवस्थापनिक कार्य जर शिस्तीत झालं, नियमात झालं, प्रभावीपणे झालं तर औद्योगिक कलह निर्माण होणार नाही. आधुनिक काळामध्ये अशा प्रकारचे औद्योगिक कलह हे वाढत आहेत. यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे, जेणेकरून देशाच्या उत्पादन प्रक्रियेत खंड पडणार नाही, कामगारांची क्रयशक्ती कमी होणार नाही, मालकांचा नफाही कमी होणार नाही आणि सर्वसाधारण नागरिकांची गैरसोय होणार नाही. नफा मिळवणे हे उद्योजकाचं कार्य असते. त्या कार्यावर देशाच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं औद्योगिक क्षेत्र अवलंबून आहे, सर्वसामान्य व्यक्तीची मागणी अवलंबून आहे. तर हे उपाय आपण जर प्रभावीपणे अंमलबजावणीत आणले तर आपण औद्योगिक क्षेत्रात कलहाचं वातावरण निर्माण होण्यापासून थांबवू शकू आणि देशाचं औद्योगिक क्षेत्रसुद्धा प्रबळ होईल आणि देशाचा विकास होण्यासाठी नक्कीच मदत होईल. म्हणून औद्योगिक कलह थांबवणे ही काळाची गरज आहे. इथे आपण थांबूया. इथे आपलं 3रं युनिट हे संपलं आहे. यानंतर नेक्स्ट युनिट पुढच्या लेक्चरमध्ये सुरू केलं जाईल. तोपर्यंत थांबूया. ओके.